सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून पाणी पुरवठा, विमानसेवा, झोपडपट्टी पुनर्विकास, 249 रोजंदारी कामगार आणि 15 वाहन चालकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये उड्डाणपूल, पाणीपुरवठा योजना, विमानसेवा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, 249 रोजंदारी कामगार आणि 15 वाहन चालकांच्या प्रश्नांचा समावेश आहे। या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले। बैठकीतील निर्णयांची आणि पुढील कार्यवाहीची सविस्तर माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत सोलापूर शहराचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न उड्डाणपुलाच्या संदर्भात आज बैठक झाली। उड्डाणपुलाच्या संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये 3-4 वेळा निविदा झाल्या, परंतु जागेचे प्रश्न सुटले नव्हते। यासाठी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय देवेंद्र कोटेजींच्या विनंतीवरून बैठक केली आणि या बैठकीमध्ये जमिनीच्या संदर्भात असलेले सगळे इश्यू आज संपलेले आहेत जवळजवळ। त्यामध्ये शासनाची जमीन मोफत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत। पोस्टाची जागा होती त्याही संदर्भात पोस्ट खात्याचे सगळे अधिकारी होते त्याही संदर्भात चर्चा झालेली आहे। रेल्वे खात्याच्या जागेसंदर्भातही चर्चा झाली आणि त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते विभागीय पातळीवर देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत। त्यासोबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी उड्डाणपुलाच्या संदर्भात जे निर्णय घेणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय आता झालेले आहेत आणि उड्डाणपूल होण्यातला सगळे अडथळे आता संपलेले आहेत। सन्माननीय देवेंद्र कोटेजींनी या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता। अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आज सगळे डिपार्टमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, राज्याचे असतील, सगळ्यांना एकत्र घेऊन आज बैठकीत निर्णय घेण्याचा निर्णय झाला। येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात सगळ्या जागेला विनामूल्य देण्याच्या संदर्भातला मंत्रिमंडळ निर्णय घेईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे। या निर्णयांमुळे सोलापूरच्या प्रलंबित विकास कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे।